धाराशिव जिल्हा मजूर सहकारी संघ म्हणजेच मजूर फेडरेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने 12-1 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला। भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात महायुतीचे राष्ट्रवादी नेते सुरेश बिराजदार, भाजप नेते बसवराज पाटील, शिवसेना नेते ज्ञानराज चौगुले यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांच्या माध्यमातून महायुतीने महाविकास आघाडीचा 12-1 अशा फरकाने पराभूत करून मजूर फेडरेशनवर राणा जगजितसिंह पाटील यांच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा रोवली। यामध्ये महाविकास आघाडीने लोहाराची 1 जागा जिंकली। या अनुषंगाने उमरगा तालुक्यातून निवडून आलेले सुंदरवाडी येथील रहिवासी भाजप नेते सिद्धराम जाधव यांचा मुरुम शहरातील किसान चौक येथील रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी नेते दत्ता इंगळे व शिवसेना नेते चंद्रशेखर मुतकर्णा यांनी मनोगतपर शुभेच्छा व्यक्त केल्या, तर भाजप नेते श्रीकांत मिन्यार यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी विठ्ठल पाटील, तानाजी फुकटे, प्रकाश कदम, श्रीधर इंगळे, शिवानंद मुतकर्णा, सिद्धू वाडीकर, सुभाष खंडागळे, सिद्धराम आळंगे, रामचंद्र जाधव यांच्यासह शहर व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर काल 5 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या इलेक्शनमध्ये माननीय आमदार राणा पाटील आणि महायुती यांच्या वतीनं जे इलेक्शन निवडणूक झाली त्यामध्ये 13 पैकी 12 सीट्स या ठिकाणी महायुतीच्या आल्या। त्यामध्ये राणा पाटलाचा या ठिकाणी दणदणीत विजय झाला। आमचे मित्र माननीय सिद्धरामजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी उमरगा तालुक्यातून भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून आले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं मुरुम शहरामध्ये आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। वास्तविक पाहता बघा, गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचं सत्ता या ठिकाणी मजूर फेडरेशनवरती आहे। आमचे सिद्धरामजी जाधव हे गेल्या टर्ममध्ये 2 टर्ममध्ये या ठिकाणी मजूर फेडरेशनचे चेअरमन होते। यावेळेस या ठिकाणी संचालक म्हणून चांगल्या मतांनी ते निवडून आले, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। अनेक वर्षापासून या ठिकाणी मजूर फेडरेशनची कामं या ठिकाणी चेअरमनच्या माध्यमातून बरीचशी झालीत आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि म्हणून या ठिकाणी सातत्यानं सिद्धराम जाधव हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांशी मिळून जुळून या ठिकाणी घेणारे व्यक्तिमत्व आम्ही सिद्धरामकडे पाहतो आणि आमचे ते खास मित्र आहेत। आणि यावेळी त्यांनी दणदणीत मताने या ठिकाणी विजय संपादन केलं, त्याबद्दल त्यांचं पुनश्च आमच्या मंदिर ट्रस्ट रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि ते स्वागत करतो। धन्यवाद। धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुका झाल्यात, त्यामध्ये माझे मित्र सिद्धरामजी जाधव यांनी उमरगा तालुक्यातून चांगल्या मताने मताधिक्य झाले। मी शिवसेना मुरुम शहर याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि किसान चौक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी निवडून आल्याबद्दल त्यांना भावी वाटचालीच्या मुरुमतर्फे आणि माझ्या वैयक्तिक मित्रातर्फे त्यांचे शुभेच्छा। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।